आणि दैवी संपत्ती 26 गुण आहे. मोजात बसायला वेळ जातो. अभयम सत्वसं शुद्धी ज्ञानम अहिंसा सत्यमते त्यागत तेजस्मा तुझी सगळं भगवानचे सगळं. पहिला गुण कोणता आहे? त्याचं लक्षण काय आहे? साधना सांगितली पाहिजे. निरहंकारपणाने असं कर्माची फलाशा टाकून कर्म केल्याने अभय रूप स्थिती प्राप्त होते. आणि दुसरी अद्वैत स्वरूपाच्या बौद्ध झाल्यामुळे अभय स्थिती प्राप्त होते. अद्वैत स्वरूप झालेलं आहे. किम स्वरूप झालेलं आहे अद्वैत स्वरूप म्हणजेच मरणाची भीती काय होते. अभयम सत्वसंशुद्धी म्हणजे बुद्धीचा संकल्प विकल्प नाही समजणे स्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर अनन्यपणे याला काय म्हणतात? अभयम सत्वसंशित ज्ञानयोग व्यवस्थित. ज्ञानयोग व्यवस्थित म्हणजे ज्ञान योग अथवा ज्ञान ईश्वर प्राप्ती करताच त्याचा प्रयत्न करणे याला काय म्हणायचं? ज्ञान योग. कोणाकरता? आत्मलाभा. बरं एक 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 तुम्ही बघून घ्यायचं. आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. उद्या पाठ आहे आपल्या परीक्षा आहे. पहिल्या परीक्षेप्रमाणेच नाही काय नाही काय. अभिमान म्हणजे सगळ्या जगाला पूजनीय असणारा असा जो वेद आणि कोण? ईश्वर. त्याच्याविषयी तिरस्कार बुद्धी असणे याला काय म्हणायचं? अभिमान. त्यांना न मानणे, कोणाला? ईश्वराला आणि वेदाला न मानणे याला म्हणायचं अभिमान. दंभ दर्भ. दर्भ म्हणजे हे बघ दैवगताना काही त्याला काय प्राप्त झालेलं आहे? अधिक धन आहे, संपत्ती आहे, मान आहे, सत्ता आहे, याच्यातच खुश होऊन राहणं याला काय म्हणायचं? पुढे दंभ दर्भ भिमानस्य क्रोध. दुसऱ्याचं सुख पाहून दुसऱ्याचा आनंद पाहून याच्या ठिकाणी तरफडी उत्पन्न याला काय म्हणायचं? क्रोध पारुष्य. दुसऱ्याचं चांगलं पाहून वाईट वाटणं याला काय म्हणायचं? आणि पुढे काय? निर्दयीपणा. तुमचे जे 28 लोक मारले ना, ऐकायचं ना काही दया माया ऐकायचं ना. मी याला काय म्हणायचं? मांस खाणारे लोक खुशाल शेळीच्या मानेवर काय टाकवतात. बरं तुला दुःख वाणी नाही बा, काय नाही म्हणून तिला होणारं दुःख काय होतं? माणसाला काय करता येते? इतका फरक आहे. तिथं कुठं काय? अरे ते काय समोर धरतात, तिच्यावर काय करतात? हे करतात. बरं तुमचा काही गुन्हा केला आहे का? तो जीव आहे ना, आणि त्याच्या मानेवर काय चालवायची? सुरी चालवायची. ते ओरडतं ना, काय होते? म्हणजे अर्धे वाणी कुठं आहे सांगण्याकडं. माणसाला काय मग दया आहे का? बरं काय तुमचा गुन्हा केला आहे का? मग निर्दयांतकरण होता. काय होतं? आहे पुढचं सांगू नये, जास्त न सांगा. हा म्हटलं निर्दयांतकरण म्हणजे जो गाईला मारतो त्याच्या ठिकाणी दया नाही. आणि तोच न्याय कोणाकडे लावायचा? खाणाऱ्याकडे लावायचा. कोणाकडे? ज्या अर्थी तो मांस खातो त्या अर्थी दया आहे का? म्हणजे माणसाकडे लावलं तर माणसाला वाईट वाटते का?
जाऊ द्या. म्हणून असं जे अघटित कृत्य करणं, दगड बरीच काय होईल, मऊ होईल. कोण पण याला काय येत नाही. जाऊ दे, त्याला क्रोध असं म्हणतात. नाही, पारुष्य. अज्ञान म्हणजे पाप काय, पुण्य काय, चांगलं काय, वाईट काय, याच्यातला काही आंधळेपणा, कोणतापणा काही नाही. एक मनुष्य आपला जेवण करत होता, शेजारी म्हणत होता, भात खाता खाता एखादा काय लागला खडा, कडकन आवाज झाला. शेजारचा मनुष्य म्हणायला लागला, म्हणलं का हो, काय आहे? म्हणला तेव्हा कडकन आवाज झाला. आपला खडा लागला होता. काय लागला होता? म्हणजे मग फुकून टाकलं नाही तुम्ही? म्हटलं का फुकट आलेला भात आणि खडा काही आहे काय का? खडा तो खडा, भात या दोघातले काय करायला पाहिजे? ज्ञान होतं. याला काय म्हणायचं? अज्ञान. नाही काय त्याला कोणते जात पुण्य कशाला म्हणतात, पाप कशाला म्हणतात? आसुरी संपत्तीमध्ये काय आहे? अज्ञानच आहे सगळं, दुसरं काय आहे? दिसायला असं आहे म्हणून येतात प्रेम त्याच्यात असं म्हटलेलं आहे. काम क्रोध लोभास येतात प्रेम येतैर्विभक्त कौंतेय समद्वारस्ति आचरत त्या मनश्रेय. मग सज्जनाच्या मार्गाने चालल्यानंतर मग मोक्षाची काय होते? आणि त्यांच्याबरोबर मार्ग आक्रमण करत असताना शेवटी पूर्णत्व प्राप्त करण्याकरता गुरु जगायला लागते. बघायला श्रेयस तत्व याती परांग. मग गुरुची प्राप्ती होते आणि त्याच्यातून तो काय होतो? मग त्याचं कर्तव्य आहे तस्मात् शास्त्र यश शास्त्र विधिवर सज्ज. पूर्ण श्लोक यश शास्त्र विधिवर सज्ज वर्तते काम का नस सिद्धी नव्हती. त्याचं जीवन कसं आहे? सगळं व्यर्थ आहे नाही का? काय त्याला लाभ आहे का? अशोकाचं झाड ना फुलंही नाही काय नाही. आंबा काय देतो? अशी आसुरीचा पण चांगला अध्याय आहे. बरं काही शंका असली तर काय करा. आज उद्या पंचदशी नाही आणि पंचदशी 17 तारखेला